आणि आता जे विषय आहेत, एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भामधला विषय आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे सध्या होत असलेले अतोनात हाल याबाबत देखील मी बोलणार आहे. एक पहिलं आपणा सर्वांना सांगू इच्छितो की गेले जवळपास 15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये देखील अतिवृष्टी झाली आणि तिथं आपल्या शेतकरी बांधवांचं, गोरगरीब शेतकऱ्यांचं किंवा अन्य घटकांचं देखील मोठ्या प्रमाणात पाण्याने नुकसान झालं. अनेकांची पिकं पाण्याखाली आहेत आणि त्याच्यात जनावरांचा चाऱ्याचा विषय आहे, घरामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये लोकांना मदत करणं हे फार गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं देखील आम्ही पक्षाच्या वतीनं देखील मग कुठं धान्याची गरज असेल धान्य, त्याचप्रमाणे कोणाला भाजीपाला असेल त्या संदर्भामध्ये आणि काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत आम्ही पक्षाच्या वतीनं करणार आहोत. हा एक विषय. आणि ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे की आमच्याकडं खूप अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरकारने त्याला मदत केली पाहिजे, तशाच प्रकारे आपल्याही परिसरामध्ये आपणा सर्वांना आठवत असेल का मे-जून महिन्यामध्ये इथं प्रचंड असा पाऊस झाला आणि आदिवासी भागामध्ये देखील भात शेतीचं नुकसान झालं आणि इकडं देखील भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि त्यावेळी पंचनामे करण्यात आले. परंतु अद्याप देखील या परिसरातल्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाहीत आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की या परिसरातील शेतकऱ्यांचा आज कांदा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला बाजारभाव मिळेल, सरकार कांद्याची निर्यात करेल, परंतु हे सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या आहेत आणि आज शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला जो आर्णीमध्ये आहे तो सडला आहे आणि मार्केटमध्ये जो कांदा येतो आहे तर तो आज आपणा सर्वांना माहितीस्तव किंवा माहीत देखील आहे की 9 रुपये ते 12 रुपये किलोच्या पुढं कांद्याला देखील भाव नाही आणि इथला शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक झाले आहेत त्याप्रमाणे सोयाबीनला देखील बाजारभाव अजिबात नाही आहेत. मग सोयाबीनवाला शेतकरी अडचणीत आहेत. तसं ज्या शेतकऱ्यांना सरकारने सांगितलं होतं की निवडणुकीपूर्वी आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, आज कर्जमाफीची मागणी होते, ती कर्जमाफी झालीच पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींना गेले 5-6 महिने तुम्ही लाभ दिला, परंतु आता अनेक अशा लाडक्या बहिणींची नावं यादीमधून वगळलेली आहेत. ही का वगळली? त्यांना निवडणुकीपुरता त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करून घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं की शेतीला पंपाला मोफत लाईट आपण त्या ठिकाणी देऊ, परंतु आज अनेक शेतकऱ्यांची कनेक्शन्स ही तोडलेली आहेत. तर त्याविरोधात एक आवाज उठवतो आहे. त्याचप्रमाणे वर्ष झालं आहे तसं शेती पंपाला इलेक्ट्रिकचं कनेक्शन देण्याचं धोरण बंद आहेत. आणि उदाहरण म्हणून आपल्याला सर्वांना सांगतो की जारकरवाडी येथे धामणे असेल, पाडदार असेल, या परिसरातील शेतकऱ्यांनी लिफ्ट इरिगेशनची कामं केली आणि ते लिफ्ट इरिगेशनची कामं कोट्यवधी रुपयाची, जवळपास 10 करोड रुपये लोकांनी खर्च करून तिथं त्या लिफ्ट बसवलेल्या आहेत. परंतु आज विजेचं कनेक्शन नसल्यामुळं त्यांना त्या मोटरी सुरू करता येत नाहीत, स्वखर्चाने केल्यात, कोणी कोणाकडून कर्ज देखील काढलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालं पाहिजे. आता वीज मंडळाने मध्ये एक तिथं देखावा तिथं केलेला आहे की सोलरचे तिथं पॅनेल्स लावून सोलरच्या माध्यमातून ते, परंतु ट्रायल बेसवर सपाटीवर जी पाईपलाईन आहेत तर तिथं 8 लाईनच्या पाईपलाईनमधून 2 इंची देखील पाणी मिळत नाही आणि जर सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तर, परंतु आज त्यांचा हेतू आहे का त्या परिसरामध्ये इथून कॅनलवरून पाणी तिकडं नेऊन तळ्यामध्ये सोडायचं आणि त्याचं पर्क्युलेशन होईल आणि याच्या विरोधात देखील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकची कनेक्शन मिळण्याकरता आम्ही त्याच्यासाठी हे आंदोलन करत आहोत. असे हिरड्याचे बाजारभावाचा विषय असेल, आदिवासी भागातील शेतकऱ्यांना किंवा सगळ्या नागरिकांना घराला मोफत लाईट मिळाली पाहिजे. जसं तुम्ही इकडं शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं, तिथं तर पाणी नाही, मग घरातली लाईट त्यांना. तर असे बरेचसे विषय आहेत. तर या संदर्भामध्ये येत्या रविवारी 28 तारखेला आम्ही आंदोलन करत आहोत. त्यावेळी देखील आपण सर्वजण उपस्थित राहू असा एक विषय आहे.